नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. कोल्हापुरात नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर संयुक्त कारवाई, 214 जणांवर दंड. कोल्हापूर शहरातील रिक्षा व्यवसायात वारंवार होत असलेल्या नियमभंगाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्त मोहीम राबवत रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत एकूण 214 रिक्षाचालकांवर कारवाई करून 1,30,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरात रिक्षा स्टॉपवर क्षमतेपेक्षा जादा रिक्षा उभ्या करणे, चौक व सिग्नल परिसरात रिक्षा थांबवून व्यवसाय करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे तसेच प्रवाशांना भाडे नाकारणे अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर 3 ते 6 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहर वाहतूक शाखेने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 188 रिक्षाचालकांवर कारवाई करत 1,03,150 रुपयांचा दंड आकारला, तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 26 रिक्षाचालकांवर कारवाई करून 27,000 रुपयांचा दंड वसूल केला. रिक्षाचालकांनी शासनाने निर्धारित केलेला ड्रेस कोड पाळावा, नियमबाह्य भाडे आकारू नये आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे वर्तन टाळावे, अन्यथा मोटार वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.